नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आपण शेती करतोय आणि शेती करत असताना अत्यंत कमी खर्चात शेती करण्याचा प्रयत्न करतो. ह्या कमी खर्चातल्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा कोणता पार्ट असेल ना, तर तो सूर्यप्रकाश आहे. म्हणून आज आपण फोटोसिंथेसिस आणि प्रोडक्शन म्हणजे मिळणारं डायरेक्ट उत्पादन ह्याचा किती जवळचा संबंध आहे ह्या विषयावर आपण बोलतोय. माझी विनंती आहे की व्हिडिओ थोडासा नाही आवडला तरी चालेल, पण विनंती आहे की ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण जे एकूण उत्पादनातला जो सोर्स आहे, म्हणजे जर 100% आपल्याला उत्पादन काढायचं असेल तर त्यातला सूर्यप्रकाशाचा रोल हा 96 ते 97% आहे. त्यामुळं हा जो सब्जेक्ट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ध्यानात घ्या, सूर्यप्रकाश पडत असताना वेलीवर किंवा ऊसावर किंवा डाळिंबावर किंवा आंब्यावर किंवा कांद्यावर किंवा गहू या पिकावर कोणत्याही पिकावर वरून जो पडणारा सूर्यप्रकाश आहे ना, तो सूर्यप्रकाश प्रत्येक पानावर दिवसातला किमान 2.5 तास पडला पाहिजे. अशा पद्धतीचं जर आपली पिकाचीच रचना असेल तर आपल्याला उत्पन्नात इतकी प्रचंड वाढ झालेली दिसते की तुफान. म्हणजे ह्यासाठी वेगळा ज्योतिष किंवा वेगळं सायन्स लावायची अजिबात गरज नाही. लक्षात घ्या, कोणत्याही पिकाला ह्या दुनियेतल्या एकूण मॉलिक्यूल लागतात 16 अधिक 1 17. म्हणजे अगोदर 16 लागत होते, आता शास्त्रज्ञांनी नवीन विद्यापीठाने आपल्याला निकेल हा नावाचा प्रॉडक्ट ॲड केला त्यात मायक्रोन्यूट्रंट म्हणून. ह्यातल्या म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, झिंक, फेरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर, अमोनियम, मोलॉडी, क्लोरीन आणि नवीन ॲड केलेलं निकेल, NPK आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असे एकूण 16 अधिक 17 मॉलिक्यूल आपल्याला लागतात. हे 3 कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सोडले ना, तर हे राहिलेले 13 मॉलिक्यूल किंवा 14 मॉलिक्यूल हे एकूण पीक पोषणामध्ये 2.5 ते 6% फक्त काम करतात. राहिलेला जो पार्ट आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजनचा हा 94 ते 97.5% काम करतो. हा कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन पिकांना हवेतून मिळतो आणि ह्या 16 अधिक 1 17 मॉलिक्यूलपासून फोटोसिंथेसिस हे सूर्यप्रकाशपासून होतं आणि तिथं अन्नाची निर्मिती होते आणि तिथून मग वेलीच्या वेगवेगळ्या अवस्था वाढत जातात. पिकाच्या आपल्या सगळ्या पिकांच्या आपल्या वेगवेगळ्या अवस्था वाढतात. ह्या खतासाठी पडणारा सूर्यप्रकाश, सनलाईट म्हणतो आपण त्याला, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. ती जर सनलाईट पिकावरती दररोज किमान 2.5 तास जर पडली आणि हवा खेळती राहिली, हवेतून कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन मिळतो, तर उत्पन्नात आपल्याला अत्यंत कमी खर्चात भरघोस वाढ झालेली दिसेल. अगदी किती सायन्स, सोपं आणि साधं शास्त्र आहे. ते ऊस असेल, एकरी ऊसाची संख्या फक्त 40 ते 41,000 ठेवा. द्राक्षांच्या झाडांच्या बाबतीत सुद्धा अशीच परिस्थिती आहे. आंब्याच्या बाबतीत आतल्या बाजूचा जो अनावश्यक झालेली गर्दी असते ती कमी करायला लागेल. चिकूच्या बाबतीतले असू द्या, गव्हाच्या बाबतीत पातळ गहू पाहिजे. हायब्रिड ज्वारी पेरायची असेल तरी ती पातळ पाहिजे. डाळिंबाच्या बाबतीत सुद्धा आतल्या बाजूचा जो पडणारा, कळी निघण्याच्या वेळी जो पडणारा सूर्यप्रकाश आहे तो डायरेक्ट फांदीवर सूर्यप्रकाश चांगला पडला पाहिजे, जेणेकरून त्या फांदीतून निघणारी कळी ही डायरेक्ट आपल्याला चांगली निघेल. कोणतंही पीक असू द्या. अगदी तणं सुद्धा वाढताना, बादावरची तणं वाढताना सुद्धा एकमेकाशी स्पर्धा करतात आणि सूर्यप्रकाश जास्तीत जास्त ॲब्सॉर्ब करण्याचा प्रयत्न करतात. अत्यंत एक साधं उदाहरण सांगतो. खिडकीच्या कडेला जर आपण एखादी कुंडी ठेवली असेल तर ती खिडकीतून डोकं बाहेर काढते आणि सूर्यप्रकाश जास्तीत जास्त शोषण्याचा प्रयत्न करते. ह्याचा अर्थ सरळ आहे की उत्पादन वाढीसाठी, वेल वाढीसाठी, पीक वाढीसाठी सूर्यप्रकाश हा अत्यंत चांगलं काम करत असतो. त्यामुळे जर आपल्याला
कमीत कमी खर्चात उत्पादन जास्त काढायचं असेल तर सूर्यप्रकाशात थेट पिकावर पडला पाहिजे, अशा पद्धतीची आपली पिकाची रचना असावी. बागायतदार बंधूंनो, संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. शेती करताना अत्यंत कमी खर्चात करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.